नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परफेक्ट प्रमाणात पहिल्याच प्रयत्नात कुणालाही जमेल अगदी सोप्या पद्धतीने बिना पाकाचे पेढ्यासारखे जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बिना पाकाचे लाडू बनवायचे, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। आता तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण हे दोन्ही मी सांगणार आहे। तर 2 वाटी रवा हा आपला 500 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलो आहे। त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे। ही साखर इथे वजनी ही 350 ग्रॅम आहे। आणि त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तूप इथे वजनी हे 150 ग्रॅम आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि न चुकता तुम्ही ही लाडूची रेसिपी नक्की बनवू शकता। तर चला आता आपल्याला ही साखर आहे, ही साखरेची पिठी साखर करून घ्यायची आहे। आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी साखर घालून घ्यायची आहे। आता यामध्येच तुम्ही 2-3 वेलची सुद्धा घालू शकता, पण आपण ज्यावेळेस आपल्याला लाडू वळायचे त्याआधी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। आता याची आपण पिठी साखर बनवून घेऊ। तर आपण अशा पद्धतीने पिठी साखर करून घेतलेली आहे। आता तुम्हाला जर जाडसर वाटत असेल तर तुम्ही ही चाळून घेऊ शकता। आता आपल्याला रवा भाजायचा आहे, त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आणि मोठी घ्यायची आणि पसरट घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, आपल्याला रवा भाजायला सोपं जातं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप। तूप आपल्याला एकदम घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं आहे। 2-2 चमचे तूप घालायचं आहे। आता तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। आता तूप वितळलं, यामध्ये आपण रवा घालून घेऊ। रवा घेताना हा शक्यतो बारीकच घ्या, एकदम 0 नंबरचा रवा असतो तोच रवा घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, लाडूसुद्धा एकदम मऊसूद होतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतात। आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला 4-5 मिनटं आपल्याला रवा भाजायचा आहे। असं का करायचं की 5-5 मिनिटांनी आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला भाजत जायचं आहे। एकदम जास्तीचं जर तूप आपण टाकलं तर आपला रवा खाली जळू शकतो आणि खूप आपल्याला घाई होते। तर घाई करायची नाही, एकदम हळुवारपणे आपल्याला सतत हलवत ह्या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। बघा, याच्या गाठी तयार होतात, या मोडत एकदम प्रेस करत आपल्याला रवा भाजायचा आहे। गॅस जवळून अजिबात कुठे बाजूला जायचं नाही, नाहीतर तळाला करपू शकतो आणि लाडू हे करकरीत लागतात। दाताखाली आल्यानंतर ते व्यवस्थित लागत नाही। आपल्याला मऊसूद पेढ्यासारखे लाडू बनवायचे, त्यासाठी आपण एकदम शांततेत आणि व्यवस्थितपणे रवा भाजून घ्यायचा आहे। तर बघा, आपण सतत हलवत 5 मिनिटं झालेली आहे। आता पुन्हा आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करत भाजत जायचं आहे। तर बघा, पुन्हा 5 मिनिटं झालेली आहे आणि रवा छान असा फुलायला लागलेला आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता। आपल्याला खूप लाल करायचं नाही किंवा खूपही डार्क करायचं नाही, हलकासा आपल्याला फुलेपर्यंत भाजायचं आहे। कलर अजिबात चेंज करायचा नाही। आता पुन्हा आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे, सतत मिक्स करायचं आहे। त्यामुळे काय होतं, कुठेही रवा जळत नाही। आता बऱ्याच वेळा काय होतं, काहींना पाकाचे लाडू जमत नाही किंवा चुकतात, फसतात, तर टेन्शन येतं की पाक बरोबर होतो की नाही, लाडू व्यवस्थित होतात की नाही। तर ते पाकाचे लाडू न करता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ह्या लाडूची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। याच आधीसुद्धा मी तुम्हाला रव्याचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने दिलेली आहे आणि माझ्या सगळ्या रेसिपी हे अगदी सोप्या पद्धतीने असतात आणि कुणालाही जमेल एवढ्या सोप्या असतात।
तर बघा असं आपल्याला सतत हलवत हलवत रवा भाजून घ्यायचा आहे. इथे रवा सतत हलवत हलवत तळापासून बुडापासून आपल्याला हलवत हलवत भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि छान असा रवा फुललेला आहे. वाससुद्धा छान असा खमंग सुटलेला आहे. तर इथे मला मंद गॅसवर रवा भाजण्यासाठी जवळजवळ 20 ते 22 मिनटे लागलेली आहे. तुम्ही इथे रवा बघू शकता. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि अगदी 2-3 मिनटं आपल्याला हे हलवत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने रवा हा हलवून घ्यायचा आहे, कारण कढई गरम आहे. रवा खूप कच्चा ठेवायचा नाही. खमंग वास जेव्हा येईल तेव्हा समजायचं की आपला रवा खमंग असा भाजलेला आहे, पण कलर चेंज झालेला नाही. अशा पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर बघा 2 ते 3 मिनटे हे सतत हलवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे आपण जी पिठी साखर केलेली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे. आणि पिठी साखर घातल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. ज्या गाठी गठुळ्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ. तर बघा रवा आणि पिठी साखर सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे काय होतं, रवा छान असा फुलला जातो. आता आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाबून घेतलं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि एकदम मऊ असा आपला हा रवा तयार होतो. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अर्ध्या तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहे. तर बघा आपण मिश्रण झाकून अर्धा तास बरोबर झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हा रवा सगळा फोडून घ्यायचा आहे. आता हा सगळा आपण मोकळा केलेला आहे. यामध्ये घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड. हे जरूर घाला, चवीला फार छान लागतात लाडू. आणि त्यानंतर जे राहिलेलं शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हाताने मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण तूप घातलेलं, वेलची जायफळ पूड घातलेली आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला लाडू वळता येतो की नाही बघायचं. तर इथे मूठ वळते पण एकदम भरभरीत होतो, लाडू वळता येणार नाही. तर एक तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगणार आहे. तर बघा आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक केलेली तेच भांडं इथे आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं मिश्रण यामध्ये घालायचं आणि मिक्सर आपल्याला चालू बंद करून हे अगदी 2 मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, यातली जी साखर आहे ती वितळते आणि तूपसुद्धा हे मिक्सरच्या भांड्यामुळे गरम होतं आणि ते सुद्धा वितळतं. म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी पेढ्यासारखं मऊ तयार होतं. आता आपण हे थोडं थोडं करून फिरवून घेऊ. तर बघा मिक्सरला फिरवलं आणि एकदम मऊसूद असे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने राहिलेलं मिश्रणसुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ. तर इथे आपण मिश्रण हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पेढ्यासारखं मऊ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता तुम्हाला लाडू छोटा करायचा, मोठा करायचा, त्यानुसार तुम्ही लाडू वळायचा आहे. आता इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे. एकसारखे लाडू येण्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे. ही आपल्याला गच्च भरून घ्यायची आहे, अगदी दाबून भरायची आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळायचा आहे. अतिशय पटकन असा लाडू वळला जातो आणि खूप जास्त हातदुखीचं सुद्धा काम नाही. आता लाडू वळून झाला की लगेच हातावर थोडंसं आपल्याला घोळवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने घोळवायचं आहे. बघा अतिशय सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे.
खूप काही कष्ट नाही, अगदी सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणात वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्हीही तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे. घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने सगळी मापे घ्यायची आहे. आता वजन काटा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काहीच्या घरात काय होतं, कधी कधी छोटी वाटी असते, प्रमाणात वाटी नसते. त्यासाठी काय करायचं, वजनीसुद्धा माप तुम्ही करून घ्यायचं आहे. बघा अतिशय सुंदर असा लाडू वळला जात आहे. अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ. खूप पटपट होतात हे लाडू. अगदी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे असेल किंवा मुले प्रवासात जात असतील किंवा हॉस्टेलला राहत असतील, मुलांना असं नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवून देऊ शकता. खूप भरभर असे हे लाडू तयार होतात. आपण हे सगळे लाडू वळवून घेऊ. तर इथे आपले लाडू वळून तयार झालेले आहे. बिना पाकाचे पेढ्यासारखे जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असे लाडू तयार झालेले आहे. जे म्हातारे आजी आजोबा आहे ते सुद्धा अगदी आवडीने खातील असे हे लाडू तयार झालेले आहे. आणि एकदम परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे. अगदी नवशिक्यासुद्धा सहज हे लाडू बनवू शकतील. आता गौराई आलेले आहे आणि या गौराईंसाठी तुम्ही हा लाडू जरूर करून बघा. सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि हे लाडू अजिबात खराब होत नाही, महिनाभर छान टिकतात. पण एवढे टेस्टी झाले की महिनाभराच्या आतच हे लाडू संपून जातील. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही बिना पाकाचे रव्याचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.